खराब गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. कारण पहिल्या 3 बॉलमध्ये कुठेतरी रुपेश या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्यात. यावेळी फटका चांगला आहे. सिंगल पूर्ण करताय. दुसरी घेण्याचा प्रयत्न. विकेटचा संभावना आहे. पहिला बॉल लागणं गरजेचं होतं. आता इथे आपण पाहिला तर 2 धावा या बॉलवरती पूर्ण खेळल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. शुभम आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. रुपेश चांगला बॉल आहे. धावसंख्या पहिल्या 5 बॉलमध्ये 9 धावा पाहायला मिळत आहेत. सिंगल येते अंतिम बॉलवरती. पहिला षटक संपलाय. 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम शिवा 11 युवा 11 या संघाचा धावपळक. पहिला षटक 11 धावा. राज येतोय क्रमांक 2 वरती गोलंदाजी मार्गवर. 11 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल पूर्णपणे ब्लॉकमध्ये हाताळला गेला होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. वेदांत आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. बाईकच्या रूपाने एक सिंगल या बॉलवरती. तेरा धावा धावफलकावरती. अजून एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना पोहोचले 14 पहिल्या 4 बॉलमध्ये. 3 बॉलमध्ये अंतिम 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 14 पाहायला मिळते. यावेळी फटका चांगला केला गेला. ओहो, यावेळी जर डायरेक्ट हिट असतं तर नक्कीच कुठेतरी फलंदाजाला परतावं लागलं असतं. सिंगल धाव या बॉलवरती मिळाली जाते. धावसंख्या धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा 9च्या सरासरीने बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी भावेश आणि वेदांत ही जोडी मैदानामध्ये आहे. खुलंदाजी मार्गवर पहिला वैयक्तिक आणि संघाचा तिसरा षटक. सुमित पाटील याला आपण बघतोय. वाईट बॉल इथं पंत घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. 20 धावा. धावा धावफलकावरती. अंतिम बॉल बाकी आहे. 4 गडी इथे बाद झालेत. रोया आणि वेदांत ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळते. फटका खेचला आहे सरळ हातामध्ये आहे. अजून एक विकेट. फलंदाज बाद. द्रविड गोलंदाजच्या मार्गवर अजय यादव. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिलाच बॉल वाईड इथं पंच घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना 27 पाहायला मिळालंय. धावा. त्यावेळी पुन्हा इथं एक सिंगल बॉलवरती दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 रन 30 पाहायला मिळत आहेत. एक पूर्ण केली जाते. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण करतात. 32 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत अजय याची पाहायला मिळते. वाईट बॉल खराब बॉल इथं पण घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय.
पुढे येऊन खेचला गेला आहे, सिंगल पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नो चेंडू इथे पंचाने घोषित केला आहे, म्हणजेच 2-1+ अशी धावसंख्या पाहायला मिळते. 3 धावा या बॉलवरती, 36 धावा. हिटचा बॉल आहे, सिंगल पूर्ण करतायत, एकाच धावेवरती समाधान. 37 रन. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. यावेळी चांगला बॉल आहे, विकेट मिळाली जाईल, फलंदाज इथे बाद होईल. अजून एक सिंगल या बॉलवरती, धावसंख्या धाव फलकावरती 38. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय, अगदी कुठेतरी धावा घेण्याचं काम मात्र करतोय युवा 11. हा संघ टॉस जिंकला होता, निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये कुठेतरी संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळतो युवा 11 या संघाच्या माध्यमातून, कारण 39 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल, हो, नो बॉल इथे घोषित केला गेला. डबल, टिबल, चौबल, 5 बॉल अनऑफिशियल. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. चाळीसावा अंतिम षटक बाकी आहे. वेदांत स्ट्राईक एंडला आपण बघतोय, सिंगल पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. नेक्स्ट बॉल, नो चेंडू इथे पंचाने घोषित केलाय. 1+1 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. 2 धावेने धावफलक 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगलं चाललं होतं, मात्र 5व्या षटकामध्ये गोलंदाज पंकज आलाय आणि अवांतर धावेने जास्त धावा खर्च करतोय. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 44, 44. धावा धावफलकावरती अजूनही 3 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका वेदांच्याकडून अपेक्षा नक्कीच असेल. पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेटचा हा पतन होणार आहे. फलंदाज दीपेश याला इथे परतावं लागतंय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. मात्र सिंगल पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेटचा पतन आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा सहजगती पूर्ण होत असताना
चला नॉट आउट आहे. धावसंख्या धावफलकावरती 49. अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल पाहायचा आहे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. मोठा फटका आहे. षटका. धावसंख्या धावफलकावरती 56. अब तक 56. वेदांत 28 धावांवरती बॅटिंग करतो 19 बॉलमध्ये. छप्पन्न धावा धावफलकावरती. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेलेत आणि 59 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आहे. तो म्हणजेच चंदनवाडी के जाबाज या संघासमोर. चला मंगलमूर्ती वॉरियर्स, मंगलमूर्ती 11 आणि श्रीकृष्ण वॉरियर्स दोन्ही संघाची करण्यासाठी आपण टॉससाठी या. मंगलमूर्ती आणि श्रीकृष्णा. श्रीकृष्ण वॉरियर्स आणि मंगलमूर्ती. मी विनंती करतोय जेवण सरांना, जेवण चव्हाण सर आपण यायचंय. चला श्रीकृष्ण वॉरियर्स या संघाने इथे टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचे आहे.
चला मॅच ऑन होती. लक्ष समोर ठेवलं 59 धावांचा. 59 रन्स टू मीन्स पहिलाच बॉल. रुपेश याच्यासाठी इथे आपण बघतोय रुपेश आणि विवेक ही जोडी मैदानामध्ये आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज सौरभ कदम याला आपण बघतोय. वाईट बॉल इथे पण घोषित करतायत. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव ही पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल सौरभ याचा पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल. सरळ खेळला फटका आपण पाहतोय. अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाते. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा आहेत. 59 धावांचं लक्ष्य आहे. 4 ओव्हरमध्ये खूप धावा कमी होत्या. असं वाटलं होतं की नक्कीच 50च्या आतमध्ये असंख्य थांबेल काय. मात्र शेवटचा गोलंदाज अतिशय महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला बॉल सौरभ याचा पाहायला मिळते. ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करताय त्यावेळी तुमचं लक्ष तुमचं किती आहे त्यावरती लक्ष असणं खूप गरजेचं आहे. 59 धावांचं ज्यावेळी तुमच्यासमोर लक्ष आहे त्या पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात तुम्हाला पाहिजे ती मात्र सुरुवात इथे पाहायला मिळत नाही. कारण 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आहेत. फटका केला गेलाय. सिंगल पूर्ण करतायत. 2 धावा या बॉलवरती मिळाले जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळते.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अजूनपर्यंत सौरभच्या माध्यमातून. अजून एक सिंगल. अंतिम बॉल बाकी आहे. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष. फटका खेचलाय सरळ हातामध्ये मात्र चुकी आहे. चौदा धावा धाव फलकावरती. दीपेश गोलंदाज आपण बघतोय. चेंडू इथे पंचाने घोषित केला. 1 धाव या बॉलवरती पूर्ण करतायत. 1+1 2 धावा. 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. पैसे वाईट बॉल इथे बंद घोषित करतात. अवंतर धावेने धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलाय. क्रिकेटमधील अशुभ आकडा या 17ला म्हटलं जात आहे. 13 आणि 17 ही क्रिकेटची अशुभ धावसंख्या आहे. पटका चांगला खेळलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरे घेण्याचा प्रयत्न. विकेटचा पतन आहे. कोण फलंदाज बाद आहे तर विवेक. विवेक याला परतावा लागेल. सतरा धावा धाव फलकावरती. तो बॅट्समन मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रदीप याला आपण पाहतोय. प्रदीप यादव आजच्या मॅचमध्ये काही कामगिरी चांगली पाहायला मिळाली नव्हती प्रदीप याची. फटका खेचलाय. सरळ जातोय षटकार. भेगीत संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 25 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या धाव फलकावरती आहेत. 5 ओव्हरचा मॅच अजूनही 34 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. अठरा बॉल आणि 34 धावा. गोलंदाजी मार्गवर वेदांत येतोय. न्यू बॉलर मैदानामध्ये. मॅचमध्ये वेदांत याने बॅटिंग चांगली केली होती. आता मात्र इथे बॉलिंग करायची आहे. कारण 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 34ची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल केला गेलाय. सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल लेग बाईच्या रूपाने.
अजून एक चांगला फटका आहे, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतात, विकेटची संभावना आहे, बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, विकेट. फिरता फिरावा लागेल. सव्वीसावा धावफलकावरती 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय 5 झालाय रुपेश. आणि आता मात्र त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज एकोणतीसावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शुभ मिळतोय. तीस धावांची अजूनही गरज आहे. 11 बॉल आणि 30 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अप्रतिम मॅच हो. यावेळी अजून एक अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या 31. 32वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 बॉल बाकी आहेत.
8 बॉल आणि 8 बॉलमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 27. 8 बॉल 27 धावा. तेहतीस धावा धाव फलकावरती. 26 धावांची गरज आहे. हो यावेळी विकेट आहे. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. गोलंदाजी मार्गवर बावीस येते. नवीन गोलंदाज. चला मॅच ऑन करा तुम्ही. तो दूरवाला चालूच राहणार आहे. मॅच ऑन करा. हो पहिलाच बॉल षटकार. 5 मध्ये 20 ची गरज आहे. धुराची ताकद आता मात्र संदीप मध्ये आले. चार मध्ये 19 धावांची गरज आहे. चार बॉल 19 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 19 धावा. अठरा धावांची गरज 2 बॉल मध्ये पाहायचा. चमत्कारच नक्कीच वाचू शकतोय
चंदनवाडी की जाबाज या संघाना. हो यावेळी चान्स दिला होता, संधी दिली होती, मात्र फलंदाजी ते बाद होईल.